महाशिवरात्रीच्या दुपारपर्यंत आम्ही सर्वजण मंदिरातच होतो. आता घरी आल्यावर ते एकत्र बसून खिचडीवर ताव मारत आहे. येत आहे का तुम्ही पण खिचडी खायला? अशा प्रकारे आम्ही खिचडी बनवलेली आहे. किती लोकांची? नॉनव्हेज आहे. मंदिरात भाच्याने जो स्टॉल टाकला होता तो चालू ठेवण्यासाठी आम्ही दोघे भाऊ चाललो परत मंदिरात. संध्याकाळचे वाजले 4. संध्याकाळचे 5 वाजले तरी मंदिरात दिवसभर शिवभक्त येऊन मंदिरात दर्शन घेऊन जात होते. भक्तांची रीघ ही चालूच होती तर एका ठिकाणी हे असे भजन देखील सुरू होते. लहान मुलांना भजनावरती नाचताना खरंच खूप बरं वाटले. रात्रीच्या प्रकाशात मंदिराला केलेली रोषणाईमुळे मंदिर हे अजूनच सुंदर दिसत होते. आणि हे सुंदर असे दृश्य मंदिराचे. वाव, मस्त. तर मी आता आहे गडमठ कोकणामध्ये आणि आता माझे जे व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासमोर येणार आहे ते सगळे कोकणातलेच असणार. तर आता मी महाशिवरात्री इथे आलेलो आहे. तर इथले व्हिडिओ तुम्हाला मी जेव्हा मुंबईला जाईन त्यावेळेस मी पोस्ट करेन. कारण इथे नेटचा प्रॉब्लेम असल्याकारणाने मी व्हिडिओ टाकू शकत नाही. मुंबई पुणेसारख्या शहरामध्ये जी माणसं चाकर म्हणून काम करायला जातात ते इथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने जरूर इथे सुट्टी टाकून येतात. तर बघूया तर आता आपण इथे काय काय होते ते. यापूर्वीसुद्धा आम्ही माझ्या चॅनलवरती ह्या मंदिराचे व्हिडिओ टाकले आहेत. जर कोणी बघितले नसेल तर जरूर बघा. आणि आता परत मी गावी आलो आहे खास गांगेश्वराच्या मंदिरात आणि महाशिवरात्रीनंतर आमच्याकडे त्याचे दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो. टप्प्याटप्प्याने तुम्हाला तो काही व्हिडिओ ते येतील. इथे नेटवर्कच नाही आहे तर नेट कुठून असणार, म्हणून माझे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत लेट पोचवणार. याच्यासाठी मी तुमची सर्वांची माफी मागतो. अंधार येतोय. चला चला चला. मुलांचा गुणगौरव करण्या अगोदर इथे मान्यवरांचे मानपान चाललेले आहे. नुकत्याच पार पडलेल्या झेडपीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांचे इथे सत्कार करण्यात येत आहे. चला तर मग बघूया आपण पण. ग्रामस्थ देवस्थान समितीचे सगळे पदाधिकारी यांनी कृपया व्यासपीठाजवळ यायचं आहे. विठोबा सावंत, रवींद्र सावंत नवीन आहेत. नितेश सुतार हे पारंगत आहेत. जरी असले
तर त्यांची मिसेस ही नवीन आहे, आमचे बंटीरावांना हे पण नवीन आहे. दोघांनाही सांभाळून घ्या. येत्या 5 वर्षामध्ये आपला विकास करून घ्या. तुम्ही मुंबई मंडळ पण त्यांच्या संपर्कात राहा वेळोवेळी. तुमची जी काही विकास कामं असतील ती त्यांच्यापर्यंत तुमच्या लेटरवर देत राहा, जेणेकरून त्यांना जाणीव होईल, आठवण राहील. कारण असे त्यांच्याकडे 10 गाव आहे. 10 गावामध्ये जवळजवळ 17 ते 18 बूथ आहेत, 13 गाव, 19 बूथ आहेत. आणि या सर्वांना सांभाळून घेणं एवढं सोपी गोष्ट नाही. तरी पण आपण जर पाठपुरावा केला तर तुमच्या गावाचा विकास कठीण नाही किंवा कुठेही कमतरता भासणार नाही याची मला चांगली खात्री आहे. पुण्याच्या गावामध्ये श्री रामेश्वर चरणी सर्वांनी स्वागत करा टाळ्यांच्या. देवस्थान समितीचे तुषार घाडी यांनी यायचंय व्यासपीठावर. यांचा सत्कार गणमटगावच्या माजी सरपंच उन्नती सकाळी जी गर्दी तुम्ही इथे बघितली होती मंदिरामध्ये ती आता खूपच कमी झाली होती, कारण की आता रात्रीचे वाजले आहेत 10. आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो. अजून कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब जरूर करा. तर उद्या आपण भेटू माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की या गांगेश्वराच्या मंदिरामध्ये दुसऱ्या दिवशी आपल्याला महाप्रसाद असतो. त्या महाप्रसादचा आस्वाद उद्या घ्यायचा आहे. आणि एक क्रिकेटची तिकडे टुर्नामेंट आहे 2 दिवसाची, तीसुद्धा आपण बघूया. आणखी एक मजा म्हणजे नदीवरचं पोहणं. चला तर मग आपण भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.